स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहे पांढऱ्या पेशीवर आणि डेंग्यू सारख्या आजारांवर उपयोगात येणारी रेसिपी, ती म्हणजे खरवस रेसिपी पाहणार आहे। तर त्यासाठी ना इथं घेतलेला आहे हे म्हशीचा असं चिका आहे, तो म्हणजे म्हैस डिलिव्हरी झाल्यानंतर जो चिका असतो, पहिल्या दिवसाचं दूध असतं त्याच्यापासून ह्या वड्या बनवल्या जातात, खरवस बनवलं जातं। पावशेर चिक घेतलेला आहे, त्यानंतर अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि गाळून नंतर घ्यायचं। मी पण सुरुवातीला गाळलं पण परत मला गाळायला लागला आहे, त्यामुळे ना गाळून गूळ घातल्यानंतर आपल्याला परत गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घ्यायचा आहे अर्धा वाटी इतका गूळ घ्यायचा आहे, म्हणजे 50 ग्रॅम साधारण गूळ असेल हा। जर तुम्हाला जास्तच गोड हवा असेल ना तर थोडा आणखी घ्या, पण एवढा भरपूर होऊन जातो, अगदी मापात आहे एवढा। त्यासाठी ना सुरुवातीलाच गूळ हा बारीक असावा, म्हणजे किसलेला घेतला ना तर पटकन हा दुधामध्ये मिक्स होऊन जातो, जास्त वेळ लागत नाही। आणि सगळ्यांनाच माहीत आहे खरवस खाण्याचे खूप फायदे आहे आणि खरवस म्हणजे तर डेंग्यूमध्ये आणि पांढऱ्या पेशी जर कमी असेल ना तर हा खरवस अत्यंत उपयोगाचा असतो। कवळ दूध पण म्हणतात त्याला, कोणी खरवस म्हणतं, कोणी खरवसाच्या वड्या पण करतं, भरपूर असे प्रकार असतात याच्यामध्ये करण्याचे पण। तर आता हे सगळं गूळ मिक्स झाल्यानंतर आहे ना गाळून घ्यायचं आहे परत, म्हणजे गुळाची घाण असते ना ती पण गाळल्या जाते। आणि गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवून द्यायची आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये लगेच वेलची पूड घालायची दुधामध्ये, 1 चमचा इतकी वेलची पूड घालायची। थोडंसं जायफळ असेल तर जायफळ घाला, जायफळ पूड। त्यानंतर एका टोपामध्ये काढून घ्यायचं, गाळून घ्यायचं आहे। जर आता मी हे कुकरच्या भांड्यामध्येच काढलेलं आहे, कुकरच्या डब्यामध्ये। तर अशा पद्धतीने आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये काढा किंवा पातेल्यात कशात पण केलं तरी चालतं ते। आता कढई पण गरम झालेली आहे, तोपर्यंत कढईमध्ये एक स्टँड ठेवायचा आहे। कुकरमध्ये तर अगदी झटपट होतो, पण माझं कुकर छोटं आहे थोडंसं आणि डबा हा मोठा आहे, तर त्यामुळे मी आता मोठं कुकर काढण्याचा कंटाळा आल्यामुळे मी कढईमध्येच करून दाखवत आहे। कढईमध्ये ठेवत असताना थोडीशी काळजी घ्या, कारण आहे ना एकदम जे आपण स्टँड ठेवलेलं असतं ते जरा थोडंसं गरम असतं, एखाद्या वेळेस ना ठेवताना भाजू पण शकतं। मला पण थोडंसं भाजलं आहे, त्यामुळे मग ते कढईचे जे काठ असतात ना ते भाजतात, त्यामुळे एकदम हळूवार ठेवा, सांडशीने ठेवा। तर आता त्यावरती झाकण ठेवून 10 मिनटं होऊ द्यायचं आहे, 10 ते 15 मिनटं लागतात, जास्त काय वेळ लागत नाही हे खरवस तयार होण्यासाठी। आणि दुसऱ्या पण पद्धतीचं केलं जातं, पण जे दुसऱ्या दिवसाचं किंवा तिसऱ्या दिवसाचं असलं का त्यामध्ये आपल्याला दूध ॲड करायची गरज नसते, पण त्यापेक्षा हे खायला एकदम टेस्टी आणि स्वादिष्ट पण लागतं, त्यामुळं अशा पद्धतीचे खरवस खरंच खूप छान लागतं। तर त्यानंतर आपलं आता 15 मिनटानंतर आपण बघितलं आहे आपलं खरवस तयार झालेलं आहे। उतरून घ्यायचं आहे, थंड होऊ द्यायचं आहे, 2 ते 5 मिनटासाठी थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर मग आपल्याला वड्या कट करायच्या आहेत त्याच्या। खिरवस थोडंसं थंड व्हायला वेळ आहे, तोपर्यंत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही आहे ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एखादी कमेंट करा, कसं वाटलं खरवस करण्याची सोपी पद्धत कशी वाटली ते पण सांगा कमेंटमध्ये। आणि दुसऱ्या पद्धतीचं पण मी सांगेलच, शेजारीला आता जे बेल आयकॉन आहे त्याला पण प्रेस करा आणि आता हाईपचं जे, तर आता वड्या पाडून घेऊ। आणि टेस्टी खूप झालं होतं, म्हणजे गूळ अगदी आपला व्यवस्थित झाला होता। तुम्ही तुमच्या अंदाजाने बारीक मोठ्या वड्या तुम्हाला जशा आवडेल तशा करू शकता तुम्ही। तर पहा आपल्या वड्या तयार करून झालेल्या आहे आणि आता थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी। आता वड्या खूप छान झालेल्या आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कोणी कोणी असे म्हणजे खरंच डेंग्यूमध्ये आणि पांढऱ्या पेशीमध्ये ह्या वड्या उपयोगाच्या आहेत। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।